शिवसेनेचे सचिव आणि उत्तर महाराष्ट्र संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या भाऊ चौधरी फाउंडेशनच्या वतीने तब्बल 8 ते 10 हजार शालेय विद्यार्थ्यांना चांदवड तालुक्यातील दुगाव गट आणि तळेगाव रोही गटातील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं। आज भाऊसाहेब चौधरी यांच्या हस्ते दुगाव, पाथर, शेंबे, रायपूर, दहेगाव, पन्हाळे, गंगावे, निमोण गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं। तसेच शिक्षक वृंद यांना फाईल आणि छत्री वाटप करण्यात आली आहे। दौऱ्याच्या दरम्यान रस्त्याने जाताना शेतात काम करणाऱ्या महिलांना छत्री वाटप करण्यात आली आहे। यावेळी भाऊसाहेब चौधरी फाउंडेशनचे अभिषेक चौधरी, सुनील पाटील, रोशनीताई कुंभारडे, शांताराम ठाकरे, विकास भुजाडे, संदीप उगले, निलेश ढगे, आबा गांगुर्डे, दीपक शिरसाट, भाऊ अहिराव, रोहित ठाकरे, दीपक भोईटे उपस्थित होते। तर विद्यार्थ्यांना हे राजकारण ऐकण्यामध्ये बिलकुल रस नसतो, त्यांना त्या वह्या मिळाल्या, त्यांच्या चेहऱ्यावरती वेगळ्या प्रकारचं हसू त्या ठिकाणी आहे। मी घोषणा देतो, आपण प्रत्येकाने त्या ठिकाणी घोषणा द्यायची आहे। भारत माता की, मुलींचाच आवाज येतोय, मुलांचा आवाज येतच नाही त्या बाजूला। भारत माता की, वंदे छत्रपती शिवाजी महाराज की। खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत साहित्य पोहोचवण्याचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला। ग्रामीण भागातून शिक्षण घेतल्यानंतर आपण मगाशी उल्लेख केला की मुंबईत गेल्यानंतर माननीय शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सानिध्यात आल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जेव्हा साहेब मुंबईत गेलो तेव्हा असं कधी वाटलं नव्हतं की शिवसेनेसारख्या एका पक्षाचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळेल। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना सामान्य कार्यकर्त्याला त्याप्रमाणे संधी त्यांनी दिली आणि प्रत्येक पदापर्यंत पोहोचताना, प्रत्येक पदावरती काम करत असताना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या मला दिल्या गेल्या आणि त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं। राजकारण आणि 20% राजकारण, गेले वर्षभर आम्ही माहितीचे सर्व कार्यकर्ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे निवडणुकीच्या माध्यमातून, फक्त निवडणुका असेल त्यावेळेस राजकारण त्या ठिकाणी करत असतो। मग इतर वेळेस कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण इथे बसलेले विद्यार्थी सुद्धा कुठल्या पक्षाचे आहे किंवा कुठल्या पक्षाचं बिलॉंग करतात याचं न करता प्रत्येक विद्यार्थी हा घडण्यासाठी आणि शाळेमध्ये जो येतो त्या विद्यार्थ्याचं पुढचं भवितव्य, त्याला माहिती की मला भविष्यामध्ये काय बनायचं आहे, काय करायचं आहे, हे उमेद त्या ठिकाणी त्याने बाळगलेली असते। आपण प्रत्येकाने ह्या वयामध्ये काहीतरी ठरवलं असतं, प्रत्येकाला कुठेतरी वैद्यकीय क्षेत्रामध्ये जायचं असतं, इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जायचं असतं, स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतात। या वयामध्ये आपण जे खेळण्याचं, बागडण्याचं, शिक्षणाचं वय असतं, त्या वयामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्याला ठरवलं पाहिजे की आपल्या भविष्यामध्ये काय करायचं। आणि आपल्यातले कलागुण हेरून आपले जे शिक्षक आहेत ते प्रत्येकाला त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतात, शिकवत असतात। आपण शिक्षकांनी दिलेलं आपलं मार्गदर्शन, शिक्षकांनी शिकवलेल्या सूचना ते पालन केलं आणि पालकांच्या घरी असताना पालकांच्या मार्गदर्शनाखाली, पालकांच्या वरिष्ठांच्या जे काही सूचना असतात त्यांचा मान सन्मान ठेवत जर आपण अभ्यास केला तर मला वाटतं भविष्य आपलं उज्ज्वल आहे। आपण कुठल्याही प्रकारचा न्यूनगंड, आपण कुठल्या शाळेत शिकतोय, ग्रामीणच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतोय की ग्रामीण पट्ट्यात शिकतोय, त्याला महत्त्व आपण आपल्याला दिलेलं शिक्षण किती प्रामाणिकपणे शिकतोय आणि आपल्या सूचनांचं किती पालन करतोय हे जर पाहिलं तर मला वाटतं आपलं भविष्य उज्ज्वल आहे। आपण ह्या ग्रामीण पट्ट्यात, मी काल पण सांगितलं की हा जो ग्रामीण पट्टा आहे या ग्रामीण पट्ट्यामध्ये विद्यार्थ्यांकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे आणि टॅलेंट जे आहे ते विद्यार्थ्यांनी जर सत्कारी लावलं आणि जे आपल्या मनामध्ये ठरलंय ते जर ध्येय गाठायचं असेल तर आपण ह्या पहिल्या पायरीपासून, पहिली 4थी 5वी 6वी पासून या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली पाहिजे। 10वी नंतर तर आपण आपलं क्षेत्र निवडत असतो, आपल्या कला क्षेत्रात जायचं आहे, वाणिज्य जायचं आहे
किंवा सायन्स घ्यायचं आहे, हा आपण प्रत्येक टप्प्यावरती ते आपण ठरवत असतो. परंतु आपण सांगितलं की राजकारणात आपण योगायोगाने त्या ठिकाणी आलो. मुंबईत गेल्यानंतर असं कधी वाटलं नव्हतं की आम्ही राजकारणाकडे वळू, परंतु समाजकारण करत असताना शिवसेना प्रमुखांच्या सानिध्यात आल्यानंतर समाजकारण आल्यानंतर राजकारणाकडे कधी वळलो हे आम्हाला कळलं नाही. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिंदेसाहेब ज्या प्रकारे आजही शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करतात, त्यांचाच आम्ही पायावर पाय ठेवून आम्ही कुठल्या पदावरती आहोत त्याचा विचार न करता आजही आम्ही एक सामान्य कार्यकर्ता म्हणून लोकांपर्यंत, शिक्षकांपर्यंत, कार्यकर्त्यांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. या शाळेसाठी आपण जे काही मगाशी मला आता स्वच्छतागृह मिळण्याबाबत आपण शिक्षकांनी मला वाटतं निवेदन दिलंय. ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठीच आम्ही बसलोय. मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना या ग्रामीण भागातील ज्या काही समस्या काल परवापासून मला मिळत आहेत त्या समस्यांचा नक्कीच मी त्यांच्यासमोर ठेवेल आणि या समस्या सोडवण्यासाठी 100% त्या ठिकाणी प्रयत्न करेल. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मी भविष्यात पुढच्या त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देतो. आपण सर्वांनी योग्य तो अभ्यास करा, अभ्यासाकडे लक्ष द्या, वडीलधाऱ्यांचा, शिक्षकांचा मान सन्मान ठेवा. आपलं भवितव्य हे उज्ज्वल आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मी या क्षेत्रामध्ये कसे आले, मी चौधरी साहेब सांगू इच्छितो की गंगाव गाव हे एक छोटंसं गाव आहे आणि या गावामध्ये आध्यात्मिक विचाराने पुढे येऊन संत जनार्दन स्वामीच्या नावाने इथं विद्यालय स्थापना झाली आणि आजही तुम्ही बघता हा मंडप एक यज्ञाचं काम इथे 5 ते 18 ऑगस्टमध्ये होणार आहे. शेजारीच असं एक शिवभक्ताचं असं एक मोठं मंदिर आहे आणि असे अनेक असंख्य कार्यक्रम इथे होत राहतात आणि म्हणून इथं विद्यार्थी घडवण्याचे काम आमचे सर्व शिक्षक करत असतात. त्याचाच एक भाग असेल की रोशनीताईला त्या शिक्षकांनी घडवलं आणि या मोठ्या महान क्षेत्रामध्ये ते आल्या आणि जनसेवेचा रोज घेऊन ते पुढे काम करताय. त्यांना शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो. आणि आज आमचे नेते, आमचे मित्र चौधरी साहेबांनी वेळात वेळ काढून आमच्या छोट्याशा गावाला, छोट्याशा शाळेला भेट दिली. त्यांची भेट अशी अविस्मरणीय भेट राहणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला काही ना काही त्यांनी साहित्य दिलं, तो त्यांचं त्यांनी काम केलंय, परंतु आम्हालाही त्यांच्यासाठी मोठं काम करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि आम्ही त्यांना जिथे काय मदत लागेल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. मी एक तालुक्याचा भाजपचा जरी पदाधिकारी असलो तरी युतीमध्ये आम्ही एकत्रच आहोत आणि म्हणून मी त्यांच्याही पुढे जाऊन फक्त त्यांनी आदेश करावा, आम्ही पूर्ण तालुक्यातून काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत एवढंच आजच्या निमित्ताने त्यांना शब्द देतो. आणि या शाळेकडे त्यांनी याही पुढे थोडीशी आमच्याकडून आम्हाला ग्रामीण भागाची शाळा असल्यामुळे मदत करावी एवढंच मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझे 2 उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी धनंजय पाटील, चांदवड.